हाय एव्हरीवन. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वाटाण्याची डाळ बनवणार आहोत. थंडीचा मोसम आहे त्यामुळे वाटाण्याचा सीझन चालू आहे. आता फ्रेश वाटाणे मिळतात. खूप मस्त होती ही भाजी. आम्ही वाटाण्याची डाळ म्हणतो, तुम्ही काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. इथे मी पावशेर एवढे वाटाणे घेतले आहेत. एक मीडियम साईजचा कांदा, एक टमॅटो, दालचिनीचा तुकडा, एक हिरवी मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. एक छोटा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि 1 ग्लास पाणी ओतून घेतलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्यामध्ये पटकन शिजली जाते. आता मी तडक्यासाठी 1 इंच आलं घेतलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 टमॅटो, सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि 2-3 तमालपत्र घेतले आहेत. आता इकडे आपली डाळ देखील वाटाण्याची शिजली आहे. इथे तुम्ही पाहू शकता वाटाणे व्यवस्थित असे शिजले गेले आहेत. आता थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे ग्रेव्हीला आपल्या दाटसरपणा येईल. इथे तुम्ही बघू शकता मी पळीच्या साहाय्याने वाटाणे मस्त असे बारीक करून घेतले आहेत. मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून हलकंसं गरम झालं की लगेचच जिरं आणि बडीशेप, 2-3 तमालपत्र, सुक्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत. ते देखील तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मस्त आपला तडका तयार झाला पाहिजे. आता 1 चमचाभर मी हिंग टाकला आहे. हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो तेलामध्ये परतल्यामुळे. इथे बघा आज जो टमॅटो कापून घेतला होता तो देखील तेलामध्ये मी टाकून घेतला आहे. तेलामध्ये मस्त सॉफ्ट होईपर्यंत आपण टमॅटो परतून घ्यायचा आहे. आता इथे मी जिरे पावडर 1 चमचा घेतले आहे, अर्धा चमचा हळद, इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलं आहे आणि घरात जे साठवलेलं असतं लाल तिखट ते टाकून घ्यायचं आहे. हे फक्त कलरसाठी मी टाकलं आहे. आता इथे मी 2 चमचे साधं लाल तिखट टाकणार आहे जे घरात वापरतो ते. हे देखील तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपले सुखे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आपले सुके मसाले देखील तेलामध्ये व्यवस्थित असे परतत आहेत. मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. जेवढा आपण तडका मस्त बनवू तेवढी आपली भाजी खूप छान होणार आहे. इथे बघा आपलं टोमॅटो व्यवस्थित असं तेलामध्ये सॉफ्ट झालं आहे. आता आपले वाटाणे जे शिजवून ठेवले होते ते देखील टाकून घ्यायचे आहेत. इथे बघा आपला तडका मस्त असा तयार झाला आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि आणखीन थोडेसे वाटाणे पळीच्या साहाय्याने बारीक करून घेऊ म्हणजे आपली ग्रेव्ही मस्त अशी दाटसर होईल आणि खायला देखील खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे बघा आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे. आपण वाटाणे शिजवतानाही मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे. इथे मी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकली आहे. हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपली भाजी तयार झाली आहे. भातासोबत भाकरीसोबत खूप मस्त लागते. विशेष म्हणजे भातासोबत खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. इथे बघा आपली आता भाजी तयार झाली आहे. मी गॅस बंद करून घेतला आहे. एका प्लेटमध्ये मी मस्त गरमागरम भात घेतला आहे आणि भातावरती मस्त अशी भाजी घेतली आहे. खूप मस्त लागते. विशेष म्हणजे भातासोबत खायला एकदम टेस्टी लागते. इथे बघा मी गरमागरम प्लेट सर्व केली आहे खाण्यासाठी. ओके, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.